के मार्केट हे कुराडे आणि काळे परिवार यांनी एकत्रित आळे फाटाच्या मुख्य चौकामध्ये एक नवीन कॉम्प्लेक्स उभं करत आहेत। या कॉम्प्लेक्समध्ये काही कमर्शियल ऑफिसेस आहेत, काही शॉप्स आहेत आणि रेसिडेन्शियल काही स्पेसेस पण आहेत। या मार्केटचं गेल्या 11 मेला आपण भूमिपूजन केलं आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते आणि अनेक मान्यवर होते, खासदार साहेब होते, आमदार साहेब होते, जिल्हा परिषदचे सर्व सदस्य होते, मी होतो आणि आमच्या या मार्केटच्या भूमिपूजन झाल्यानंतर या मार्केटचं यश हे अत्यंत चढता आलेख आहे। बांधकाम जर आपण इथं पाहिलं तर जलद गतीने हे बांधकाम आम्ही आता वर काढत आहोत। जवळपास 30 ते 35% बुकिंग सुद्धा झालेले आहे। याच्यामध्ये 3 पतसंस्था असेल, काही वकिलांच्या ऑफिसेस असतील, काही वैयक्तिक काही इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत आणि विशेषतः PDCC बँक ची नवीन आळेफाटाची शाखा ही के मार्केटमध्ये इथे येणार आहे। त्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दुर्गाडे सर, आपले जिल्हा बँकेचे संचालक संजयराव काळे साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी मदत तर केलीच आणि हे मार्केटच असं आहे की त्यांना ते पसंत पडलं। ज्या पद्धतीने टाउन प्लॅनिंगच्या सँक्शन नुसार इथं स्पेसिस ठेवले, इथले व्हेंटिलेशन आणि एअर, व्हेंटिलेशन आणि लाईट जे ज्या पद्धतीने इथं व्यवस्था केलेली आहे नॅचरल, त्याच्यामुळे प्रत्येकाला ते हवं असं वाटणार आहे। आणि विशेषतः हे कुराडे परिवारचं, मग अजितराव कुराडे असतील, त्यांचे बंधू शेखरजी कुराडे असतील, अजितरावनी प्रशासकीय सेवेमध्ये अत्यंत उल्लेखनीय काम केलं आणि प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना आपल्या जुन्नर तालुक्यातल्या अनेक लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे। त्याचबरोबर प्रीतम काळे, एक त्यांना धनंजय काळेंचा एक वारसा समाजकारणाचा, राजकारणाचा लाभलेला आहे। धनंजयराव काळे हे आपल्यात नाही, त्यांची निश्चित प्रकारे आज प्रत्येकाने आठवण इथं काढलेलीच आहे। प्रीतमने गावचं नेतृत्व केलंय, कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी काम केलंय आणि निश्चित प्रकारे राजकारणात, समाजकारणात, व्यवसायात, व्यापारात त्याचा अत्यंत चढता आलेख राहिलेला आहे। म्हणून भविष्यातही उद्योग व्यवसायामध्ये आणि राजकारणामधली चांगल्या प्रकारची मोठी संधी प्रीतमच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या परिसरामध्ये लाभल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो। मी आमच्या बेनके परिवाराच्या वतीने आणि जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने के मार्केटला मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज त्यांचं जे बुकिंग ऑफिस आहे, जिथं मार्केटिंग, सेल्स, बाकी साईटचे ऑपरेशन्स असतील किंवा परचेसची टीम असेल किंवा विविध जे काही